Yeah.
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख डोरली ही काया कृपेच्या ओरसे होय अन्हारिसे उद्धरलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख तुका मने काही न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवना विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख विठाल सालाबाद प्रमाणे चालू असणारा श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज यांचं पुण्यस्मरण हे पुण्यस्मरण 59वे आहे. आज बाळूमामांना आपल्यातून समारोप घेऊन समाधी घेऊन 59 वर्ष झाली आणि 59 वर्ष झाली असताना आज आपण सर्व भक्तगण पृथ्वी तलावर असणारे बाळूमामाचे श्रद्धाळू भक्त आज आपण त्यांचे उत्सव आनंदाने पार करतो. कारण का की ज्या पद्धतीनं लोहचंबक असतं, लोहचंबकाचा गुणधर्म काय, लोखंडाला आकर्षण करून घेणं. लोहचंबक लोखंडाच्या जवळ नेलं की त्याला आकर्षण करून घेतं की त्या पद्धतीनं श्री संत सद्गुरू बाळूमामा महाराज आपल्यासारख्या सर्व भोळ्या भाविकांना आकर्षित करून घेऊन त्यांनी त्यांच्या भक्तीला आपल्याला लावलेलं आहे आणि त्यांच्या भक्तीला आपल्याला लावल्यामुळं की त्यांचं आकर्षण, त्यांच्या असणारी भक्तीची ओढ आणि त्यांच्या भक्तीच्या ओढ असताना त्यांच्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये सोहळ्यामध्ये आपल्याला सहगमन करून किंवा सहवास उत्पन्न होऊन त्यांचा सत्संग करून त्या सत्संगात आनंद लुटण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपलं सुद्धा काहीतरी पूर्वजन्मातील पुण्य आहे. त्यामुळं आपल्याला हा असणारा भक्ती मार्ग विठाल हा भक्ती मार्ग लागतो आपल्याला की त्या पद्धतीनं असणारा हा बाळूमामाच्या असणाऱ्या साधनेचा भक्तीचा असणारा गुणधर्म आहे की त्यामुळे आपल्यासारख्या भाविकांच्या सर्वसामान्य तळागाळातील असणाऱ्या भोळ्या भाविकांच्या अंतकरणाच्या ठिकाणी प्रेमाचा भक्ती प्रेमाचा पाजर फुटतो आणि त्यांच्याकडे आपली मनं ओळली जातात, पावलं वळतात की अशा पद्धतीनं असणारा हा 59वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आता काही ठिकाणी आदमापूरला असेल, काही ठिकाणी की उंद्याच्याला त्यांचा पंचमीच्या ठिकाणी असणारा कार्यक्रम आहे. आपल्या सर्व भाविकांनी आज याचं नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की या असणाऱ्या सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगतवंदनीय अष्ट महाराष्ट्र कुलभूषण देहू निवासी वैराग्याचे महामेरू असणारे तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग की आपली अवस्था सद्गुरूच्या कृपेनं आपल्यावर भगवंताची कृपा झाली सद्गुरूची की आपणची देव होय गुरु की आपल्या असणाऱ्या सेवेला उतराई होण्यासाठी सद्गुरूंची आपल्याला सापडविली वाट जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेवला कर स्वप्ना माझी येऊन तुकोबायला भगवंतानी चैतन्य बाबाजींनी अनुग्रह दिला की त्या पद्धतीनं त्यांच्या असणाऱ्या भगवंत प्राप्तीचा भगवंत भक्तीचा असणारा की त्या पद्धतीने योग्यतेची झाली आणि त्यावेळेस त्यांना अनुग्रह दिला की त्या पद्धतीने अनुग्रह दिल्यानंतर की त्यांनी सांगितलं की श्री संताची माता चरणावरी साष्टांग करीतो दंडवत आणि आशीर्वाद गुरुचा मिळाला की विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख. अंतराच्या ठिकाणी सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळाला की आपल्याला अंतकरणाच्या ठिकाणी प्रेमाची भावना उत्पन्न होते, प्रेम उत्पन्न होते. मग
होय अनारीसे उद्धरलो, आपल्याला उद्धरून आणणार असे की अनायास काही सायास न करता, परंतु तसं घडत नाही. काही सायास करावं लागतं. भगवंत कसा आहे? चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवंत चतुर आहे, तो काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही. त्याला आपलं असणार तन मन धनाने आपली सेवा द्यावी लागते. त्यावेळेस भगवंताची कृपा होते. भगवंताची कृपा झाल्याशिवाय संतांची भेट होत नाही, आणि संतांची भेट झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. की त्या पद्धतीने तुकोबरायांना भगवंताची कृपा झाली, भगवत कृपेनं संतांची भेट झाली, आणि संतांची भेट झाल्यानंतर होय अनारीसो उद्धरलो, की मी काही सायास न करता उद्धरलो. कारण का? तुका म्हणे काही न घडता सेवा, पूर्व पुण्य टेवा उडवला. परंतु आता सांगितल्याप्रमाणे काहीतरी पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पांडुरंगी. आणि परमार्थात आणि भक्ती मार्गात विश्वासाला फार महत्व आहे. विश्वास येतो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. सर्व काही भगवंताचं भोग किंवा आनंद लुटायचा असेल, सर्वस्व भगवंताला चरणावर त्यांच्या आपण ज्यावेळेस अर्पण करतो, तनु म्हणून दिवे चरणाचे लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. की त्यांचं दास्यत्व जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास पांडुरंगी. संसारात जन्मानंतर त्यांचं दास होणं गरजेचं आहे. आपण लक्ष्मीचा दास होतो, संसाराचा दास होतो, समाजाचा दास होतो, परंतु आपण त्या संतांचा दास झालं पाहिजे, त्या भगवंताचं दास झालं पाहिजे. कारण का? जे तर ज्ञानाचा कुरुटा ते तर सेवा हा दारवंटा. जिथं ज्ञान आहे, जिथं आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटतं आहे, आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी इच्छा आहे की आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. या असाच जीवनामध्ये सत्य काय असत्य काय, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. की त्या पद्धतीने सार काय आणि असार काय आपल्या असणाऱ्या संसारिक पामरांना कळत नाही, त्या पद्धतीचं ज्ञान नसतं. मग सार काय असार काय याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण त्या भगवंताला दास्यत्व सेवा केली पाहिजे, दास्यत्व केलं पाहिजे. आणि त्यांचं दास्यत्व केलं तर त्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्या पद्धतीचं ज्ञान प्राप्त झालं की मग ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. ती भगवंताला आवडणारी भक्ती आपल्याकडून घडते. की ज्या पद्धतीने आपण संसारावर प्रेम करतो त्या पद्धतीने भगवंताच्या भक्तीला मन लावायचं आणि त्या पद्धतीने भक्ती करायची. आणि तीच भक्ती भगवंताला आवडते. म्हणून की आपल्याला असणारा आता कार्यक्रम आहे, तुकोबराय म्हणतात काही न घडता सेवा, परंतु काहीतरी सेवा घेतल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. दे रे हरी पलंगावरी असं कधीच घडत नाही. की त्या पद्धतीने सेवा ही करावीच लागते आणि सेवा केल्यावर मेवा मिळतोच. की त्या पद्धतीनं
आपण आपल्या संसारातून काहीतरी वेळ काढून या बाळूमामाच्या मंदिराकडे आपल्याला यावं लागतं. 4 पावलं चालावी लागतात. बाळूमामाचं आपल्या मुखात जरी पुण्य नसेल, बाळूमामाचं नाव, संतांचं नाव, भगवंताचा गजर, संतांचा गजर आपल्या मुखातून जरी येत नसेल तर आपल्या कानावर तडफडतो. आपले पाप आल्यामुळं आपल्या मुखातून जरी सांगितलं आमच्यासारख्या वक्त्यांनी की तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, भजन करा, बाळूमामा की जय म्हणा, बाळूमामाचा गजर करा, जरी नाही आलं तरी आपल्या कानावर तरी पडतं. म्हणून माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे तरी गाय, पवित्राची होय हा देह त्याचा. की त्या पद्धतीनं सत्संगाचा लाभ आपल्याला होतो आणि सत्संगाचा लाभ होऊन तिळा तिळा पुण्य साचा पडेल. तिळा तिळा पुण्य साचा पडतं आणि पुण्य आपल्याला योग्य त्या पद्धतीचं झालं की भगवंताची कृपा, संतांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. की त्या पद्धतीनं तुकोबरायांना झाली. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे काही न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. की अशा पद्धतीनं तुकोबराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतात, उपदेश करतात की स्वतःची अवस्था श्री संतांच्या चरणावर आपण का दंडवत घातलं पाहिजे, ह्या पद्धतीचं विवेचन या अभंगामध्ये करतात. परंतु आपल्याला माहिती आहे की थोडासा परिहार देणं हे अगत्याचं आहे. की त्या पद्धतीनं असणारे हे सर्व बाळूमामाचे भक्तगण, सर्व भक्त मंडळी प्रत्येक उत्सव आनंदाने पार करतात. तनाने मनाने धनाने सेवा करतात. आता इथं झाडू मारणारा असेल, देवाची सेवा करणारा असेल, अन्नदान करणारा असेल, पंगत वाढणारा असेल, अन्नदाता असेल, कुठल्या का पद्धतीनं असेना, परंतु या बाळूमामाच्या मंदिरावर जो सेवा करणारा भक्त आहे, जो सेवा करणारा दास आहे, त्याला सर्वसामान्य सारखंच पुण्य प्राप्त होतं. यात मुळीच शंका बाळगण्याची गरज नाही. अन्नदात्यालाही त्या पद्धतीचं पुण्य, इथं श्रवण करणाऱ्याला त्या पद्धतीचं पुण्य, ते तर मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता मोक्ष सुख असे येतात श्रवणामध्ये. एवढी श्रवण भक्ती, नवविधा भक्तीमध्ये असणारी श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. की त्या पद्धतीनं प्रत्येक जण इथं बाळूमामाच्या येणाऱ्या दरबारामध्ये सेवा करतो. पंगत वाढायची असेल, पत्रवळ्या उचलायच्या असेल, अन्न पकवायचं असेल, आचारी काम असेल, स्पीकर लावायचा असेल, की त्या पद्धतीनं सर्व काही सेवाधारी जी मंडळी आहे की त्यांना त्या पद्धतीचं पुण्य प्राप्त होतं. मग तिळा तिळा पुण्य साचा पडे. की पुण्य वाढलं गेलं की त्या पद्धतीनं आपली उत्सुकता, कुठलाही बाळूमामाचा कार्यक्रम आला की तिकडं आपलं मन वेधलं जातं आणि तिकडं मन वेधल्यानंतर आपले पावलं आपोआप त्या बाळूमामाच्या मंदिराकडे, बाळूमामाच्या भक्तीकडे वळतात आणि त्या पद्धतीनं आपल्याकडून सुद्धा मुखातून त्या भगवंताचं, त्या संतांचं नामचिंतन घडलं जातं. की अशा पद्धतीचं पुण्य या बाळूमामाच्या मंदिरावर आल्यानंतर, सेवा केल्यानंतर सर्वांना प्राप्त होतं. असे सर्वजण या दरबारात येणारे पुण्याचे अधिकारी आहेत. आणि त्या पद्धतीनं मी काही कुठला मोठा तत्ववेत्ता नाही, अभ्यासक नाही, परंतु सर्व बाळूमामाच्या भाविक भक्तांनी सांगितले की महाराज तुम्हीच सेवा करा, तुम्हीच सेवा करा. मी म्हणलं जशी आपली इच्छा. बाळूमामाच्या मनात आहे की आपल्यासारख्या परंपराकडून त्यांची सेवा करून घ्यायची. तर जशी बाळूमामाची आपल्या सर्व भाविक भक्तांची इच्छा असेल त्या पद्धतीने आपल्या मोडक्या उत्तरामध्ये असणाऱ्या अल्पशा वेळेत, निर्धारित वेळेत, अल्पशा बुद्धीनं भगवंताच्या सद्गुरूच्या कृपाशीर्वादानं जे सुचेल असं सांगून आपण सेवा करायची आहे. म्हणून एकदा त्या पांडुरंग परमात्म्याला नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझे माने मानेल संताचे रंगावो चित्ताचे आपोलिया महायोग पिटे तटे भीमरत्या वरुण पुंडरी काय जातो मुनिंद्रे समागत तिष्ठन्त आनंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रैजरणी देवाची वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर उडकते काळी आपण असावे जवळी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मस्तकही पायावरी वार करी संतांच्या सेवे लागे सेवक झालो त्यांच्या लागलो निज चरणा श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विठाल आता तुकोबराय म्हणतात श्री संताची माता चरणावरी साष्टांग करीत दंडवत आणि तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी जगदेटी करुणा केली संतांची भेट होणं अवघड आहे संत कळणं फार अवघड आहे कारण का कलियुगामध्ये नुसते सफेद कपडे घालून मोठ्या मोठ्या माळा घालून किंवा भगवे वस्त्र धारण करून दाढी वाढवून जटा वाढवून जगाला बोलवण्यासाठी बरेच संत झाले अशा संतांचा जर आपण संग केला गेला तर आपला उद्धार कदापि होणार नाही कारण का जयाची भजने भोगासाठी आपल्याला भोग भोगायला मिळावे आणि भोग खावे प्यावे द्यावे सदैव बरे असावे ऐसी असे हाव संसारी अशा हाव अंतकरणाच्या ठिकाणी धरून जे संत झालेले आहेत संतांचं पांघरून घातलेलं आहे आणि जगाला भुलवत ते भक्ती मार्गामध्ये आहेत असं जगाला दाखवतात जगाला बोलवतात आणि त्यातून आपला असणारा स्वार्थ स्वतःचा असणारा विषय भोग ते पूर्ण करतात मग अशा संतांच्या जर संगतीत आपण गेलो तर कदापि आपला उद्धार होणार नाही जयाची भजने भोगासाठी भजन ते मंगळवाने आणि नरकात जाणे चुकेना त्यांचं भजन दिसतं परंतु त्यांचं भजन भगवंताला भजण्यासाठी नसतं जगाला भुलवण्यासाठी भजन असतं आणि जगाला भुलवून त्या पद्धतीनं कर्म करून म्हणती साधू ऐसे कैसे झाले Oh
अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप दावून वैराग्याची कला भोगीती विषय सोळा. मग अशा संतांच्या संगतीत अशा साधूच्या संगतीत गेलं तर आपला उद्धार होणार नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या आषाढी वारीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात जे चोर खिशे कापू असतात ते सुद्धा मोठ्या मोठ्या माळा घालतात, गण लावतात, सफेद कपडे घालून ते चोऱ्या करत सुटतात, किस कापतात. आपल्याला माहिती आहे युट्यूबवर आपण बघतो ज्यावेळेस प्रयागराजला कुंभमेळा होता साधूचा सोंग वेश धारण करून तिथं पैसा भरपूर मिळतो साधूला म्हणून आपल्याला तिथं ढोंगी साधू सुद्धा युट्यूबवर आपल्याला पाहायला भेटतात की अशा पद्धतीनं. मग अशा ढोंगी साधूच्या संतांच्या संगतीत गेलो तर आपला कदापि उद्धार नाही. त्यासाठी तुकोबरा म्हणतात बहु अवघड. मग खऱ्या संतांची भेट झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. एखाद्या वेळेस धन कमी मिळवलं तरी चालेल, एखाद्या वेळेस मान कमी मिळवला तर चालेल, परंतु गुण मिळवणं फार गरजेचं आहे. विठाल धनवान असेल धन मिळवणी कोट्यानं कोटी परी संगेन लंगोटी. धन किती जर कोट्यानं कोटी मिळवलं. एक असाच श्रीमंत सावकार होता. पती पत्नीने कष्ट करून धन मिळवलं गेलं आणि पत्नीने कष्ट केलं धन मिळवलं. थोडं नाही 40 कोटीची प्रॉपर्टी कमवली गेली. मुलगा होता एक मुलगी होती ज्यांना चांगलं शिक्षण दिलं, चांगले पदाधिकारी झाले आणि चांगले पदाधिकारी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आई बापांना आश्रमामध्ये ठेवलं गेलं, वृद्धाश्रमात टाकलं गेलं. त्यांचा मरणकाळ जवळ आला. मरणकाळ जवळ आल्यानंतर तेही बहीण भाऊ त्या माता पित्याकडे आले आणि माता पित्याकडे आल्यानंतर आश्रमातल्या माणसाने सांगितलं आता तुमचे बाबा थकलेले आहेत, तुमची भेट घेऊ इच्छितात. त्यावेळेस ते आले आणि असणारी 40 कोटीची प्रॉपर्टी दोन्ही बहीण भावांनी 20-20 कोटी वाटून घेतली आणि सह्या घेऊन आपल्या माता पित्याच्या ते आपल्या असणाऱ्या नोकरीच्या ठिकाणी गेले. माता पिता आश्रमात, त्यांना मृत्यू आश्रमात आला. त्यांचा विधी करायला सुद्धा मुलगा मुलगी आले नाही. आता आपल्यासारख्या एखाद्या सात्विक वारकऱ्याला जर म्हटलं की एवढी 40 कोटीची प्रॉपर्टी त्यानं कमवली तर त्याचा तो मूर्खपणाच आहे. कारण त्यानं मिळवलंच कशासाठी इतकं. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्यानं जर सत्कार्याला धन्य केलं असतं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरका जाणे. एखाद्याने सत्कार्याला जर दान देऊ लागला, सत्कार्याला जर मदत करू लागला, त्याला जर एखादा आड आला तर त्याला नरकाला जावं लागतं. मग अशा पद्धतीनं दुर्बुद्धी सुटून त्यानं कवडी धन मिळवलं गेलं. 40 कोटीची प्रॉपर्टी कमवली. आपली मुलं 20-20 कोटी घेऊन गेली. त्यांना त्या आश्रमात मरावं लागलं की त्यानं मिळवणं हाच त्याचा मूर्खपणा आहे. तुम्ही मला मग कष्ट करायचं नाही, पैसा मिळवायचाच नाही का? विठाल कारण त्या पैसा असल्याशिवाय समाजात मान नाही आणि समाजात मान आहे. समाज असा आहे की आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतो कुठवर नाचतो. आपल्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. परंतु आपल्या खिशातला पैसा संपला की वेश्या असू द्या ती तिच्या दारामध्ये सुद्धा आपल्याला उभा राहू देत नाही. आपल्याला पैशाचा माज आहे. आपण वेश्यागमन करत असेल तर आपल्यापर्यंत जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तिचं किंमत आहे. पैसा संपला की ती तिच्या दारामध्ये आपल्याला उभा राहू देत नाही. की त्या पद्धतीने समाज सुद्धा डोक्यावर घेऊन नाचतो आपलं
गुणगान गातो, आपल्याला कोण ठोकतो आपल्या नावानं, परंतु आपला पैसा संपला की आपल्याकडे कोण पाहायला येत नाही. एवढंच नाही तर आपले पाहुणे रावळे सुद्धा पाहायला येत नाहीत, मित्र कंपनी सुद्धा दूर दूर पळते. आपल्याला काय मागतंय काय, आपल्याला काय मागतंय काय. विठाला विठाला. एक असे सत्पुरुष होते आणि सत्पुरुषाचा चांगला आश्रम होता आणि आश्रम असताना त्यांच्या अंतकरणाच्या ठिकाणी की बुडते हे जल न देवे डोळा येतो कळवळा म्हणून या. मग आश्रम असल्यानंतर त्यांच्या की आपल्याला माहिती आहे गुळ म्हणलं की तिथं मुंग्या जमा होता, की त्या पद्धतीने आश्रमात त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सत्संगाने येत होती. आता त्यांना जो सात्विक वाटला की त्याला ते पैसे द्यायचे. तुला कशाला पाहिजेत का, पैसे द्यायचे. परंतु नास्तिक आहे तो काहीतरी पैसे मागायला आला की त्याला म्हणायचे मला गरज आहे, तू लाख दे, 2 लाख दे. त्याला आलं की कसे म्हणायचे. जो पैसा मागा येतोय त्याला हेच महाराज मागायचे पैसा. त्याला वाटायचं आपल्याला गरज आहे, आपल्याला पैसे गरज होईल म्हणून आपण महाराजाकडे जातो, परंतु ते उलट त्यांना मागायचे. कारण का की त्या पद्धतीनं पैसे त्यांना मागितलं तर हे नास्तिक आपल्या आश्रमाकडे येणार नाही, त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये व्यत्यय येणार नाही. आणि जे सात्विक आहेत त्यांची काय अडचण असली त्यांना पैसे द्यायचं, सहकार्य करायचं आणि तुमचा संसार सुखाचा व्हावा. संसार सुखाचा झाला, भक्ती मार्गात तुमचा असणारा मन रमेल आणि त्या पद्धतीनं श्रद्धेने तुम्ही भक्ती कराल. अशा पद्धतीचे संतांकडे गुण असतात की त्या पद्धतीनं धन कमी मिळवता आलं तर चालेल, मान एखाद्या वेळेस कमी मिळवता आलं तर चालेल. एखादा मान आहे, कुठला सरपंच असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या, 5 वर्ष गादी असते. 5 वर्षानंतर त्याची सत्ता संपली की त्याला परत खाली यावं लागतं. की त्या पद्धतीनं मान नाही मिळवला तर चालेल, परंतु आपण जीवनामध्ये गुण मिळवलं पाहिजे आणि गुणाला फार किंमत आहे. विठाला आपण जर गुणवान असेल, सोन्याच्या अंगी गुण आहे, ते कशातही कसंही टाकलं तर त्याची किंमत कमी होत नाही. त्याला सोनं म्हणून आपण तिजोरीमध्ये लॉकरमध्ये ठेवलं तरी किंमत तेवढीच आहे. आपण फाटक्या चिंध्या घरातलं काही टाकाऊ पदार्थ असतील आणि त्या पचक्यात जरी सोनं बांधून ठेवलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याने संग कुणाचा तरी केला तर त्याची संगत कमी होत नाही. की त्या पद्धतीने जे गुणवान आहेत, जे सात्विक भक्त आहेत, ज्याच्याकडे गुण आहेत, अवगुण नाहीत, अवगुण पाहताही न मिळेना, अवगुण त्याच्याकडे नाहीत, तो गुणवानच आहे. त्याला कुणाच्याही संगतीत राहिलं की ज्या पद्धतीने आपण म्हणतो मांजर कितीतरी उंचावरून उडी ठोकली तर ते सतत सारखं 4 पायावरच उभा राहतं. की त्या पद्धतीने संताला कुणीतरी कसं तरी संगतीत आलं, आपणा सारे के करीची ताता ते आपल्यासारखे करतात आणि आपल्यातील सत्वगुण आहेत, जे चांगले गुण आहेत ते आपल्या येणाऱ्या साधकाकडे त्याच्या अंगी रुजवण्यासाठी आटास करतात. की ज्या पद्धतीने ज्ञानोपराय, तुकोबराय, निवृत्तीराज ज्ञानदेव सोपानमुक्ताई आपल्या नामदेव महाराजाकडे आली आणि नामदेव महाराजाकडे आल्यानंतर त्यांनी भगवंताकडे विनंती केली की आमच्या बरोबर आम्हाला तीर्थयात्रेला जावंसं वाटतं, आमच्या बरोबर नामाला पाठवा, नामदेवाला पाठवा. त्यांनी सांगितलं नामदेवाशिवाय मला करमत नाही. पांडुरंगाचा लढीवाळ ताना भक्त नामदेव महाराज, परंतु या आता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानमुक्ताई आदी सर्व संत मंडळी, सावता, चोकोबा, गोरोबा अशा संत मंडळीने जर अशी इच्छा भगवंता समोर प्राप्त केलेली आहे तर भगवंताला नाकारता येईना. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही. ही सर्व संत मंडळी तीर्थयात्रा करत होती, परंतु पहिलं संतांचं तीर्थयात्रा करण्याचा उद्देश होता की हा भक्तीचा प्रसार जगभर पसरला पाहिजे. हे भक्तीचं ज्ञान, हे गुह्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून त्यांनी तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा करत असताना ज्यावेळेस काशी क्षेत्राच्या ठिकाणी गेले आणि काशी क्षेत्राच्या ठिकाणी कबीर महाराज होते. रात्र झाली जायला
रात्र झाल्यानंतर सहज आता चालून चालून जमलेले होते भक्त मंडळी, काहीतरी पोटा पाण्याला पाहिजे. कुणाला तर सद्ग्रस्ताला विचारलं. माणसं आगाव असतात. त्यांनी कबीर महाराजाचं घर दाखवलं. कबीर महाराजाचं घरी म्हणजे आणावं तावं खावावं की त्या पद्धतीने अवस्था होती. ही उशिरानं संत मंडळी कबीर महाराजाच्या घरी पोचली गेली. कबीर महाराजांनी आदरातिथ्य केलं. संत आपल्या घराला आहेत आणि देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आपल्या घरी संत आले, अतिथी आला तर आपण देव पूजा करत असेल तर बाजूला सारावं आणि त्या अतिथीचं आपण आदरातिथ्य केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. की त्या पद्धतीने कबीर महाराज सात्विक होते, संत होते. त्यांनी त्यांना आदरानं बोलवलं, पाय धुतलं, पाणी प्यायला दिलं, अंथरूण टाकलं, बसायला दिलं. आता भोजनाची तयारी करायची आहे. अतिथी आलेले आहेत, उशीर झालेला आहे. घरात गेले, पत्नीला विचारलं काही सीधा सामग्री आहे का? पत्नीने सांगितलं काहीच घरात नाही. मग आता ज्याची खाली पोळी त्याची वाजवावी टाळी. ही संत मंडळी कबीर महाराजाच्या घरी गेली. आता म्हणले आपल्याला इथं 4 घास खायचं आहे, भगवंताची 4 नामं आपण गायली पाहिजेत. ते भजन करू लागले. पती पत्नीने विचार केला आणि पत्नी म्हणले मी वाणी बाबाकडे जाते आणि वाणी बाबाकडे जाऊन शिदा सामग्री घेऊन येते. वाणी बाबाकडे माऊली गेली आणि माऊली गेल्यानंतर तिने सांगितलं वाणी दादा आमच्या घरी भक्त मंडळी आलेले आहेत आणि आम्हाला शिदा सामग्री आहे. शिदा सामग्री पाहिजे आहे. 7-8 वारकरी आहेत, त्यांना भोजनासाठी आमच्याकडे शिदा नाही, त्यासाठी आम्हाला शिदा सामग्री पाहिजे. त्या वाण्याच्या ठिकाणी पाप वासना उत्पन्न झाली. तिने सांगितलं मी वाणीदाराने सांगितलं मी शिदा सामग्री देतो, परंतु 1 रात्र तू माझी पत्नी झाली पाहिजे. असा बाका प्रसंग त्या माऊलीच्या. तिनं मान्य केला. संतांना भोजन घालायचं आहे. तिनं मान्य केला. तुमची इच्छा मी पूर्ण करेन, परंतु शिदा सामग्री द्या. मी घरी जाते, स्वयंपाक बनवते, त्यांना भोजन देते आणि भोजन देऊन मी परत येते. वाणी बाबा म्हणजे काय हरकत नाही. वाणी दादानी जेवढी शिदा सामग्री तिला पाहिजे होती तेवढी त्यांनी घेतली. शिदा सामग्री घेऊन माऊली घरी आली. स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर सर्व संत मंडळीला भोजन दिलं. भोजन दिल्यानंतर संत मंडळीला अंथरूण बिछाना टाकून दिला. संत मंडळी झोपली गेली. त्यांनी आपल्या कबीर महाराजाला पतिनाथाला सांगितलं गेलं पतिनाथ मी सामग्री आणलेली आहे, परंतु मी असं त्या वाणी बाबाला वचन दिलेलं आहे. वचन दिलेलं आहे म्हणल्यानंतर ते म्हणले काय हरकत नाही. थोडा पाऊस येऊ लागला. रात्री जसा येत होता तसा. आता कबीर महाराज म्हणले आता पाऊस येतोय, वाणी दादाच्या तू घरी जाणार आहे, त्यांच्या घरी तुझ्या पायाला जर चिकन लागला तर त्यांच्या घरामध्ये घाण होईल. कबीर महाराजांनी स्वतःच्या पत्नीला खांद्यावर घेतलं. वाणी दादाच्या दारामध्ये नेऊन उतरलं गेलं. वाणी दादाच्या अंतकणाच्या ठिकाणी पाप वासना होते, तो वाट पाहत होते. उतरलं. माऊली घराची मध्ये शिरली गेली. घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं गेलं रस्त्याने तर पाऊस येतो आहे. पाऊस येत असताना माऊलीच्या पायाला चिकन लागलेला दिसत नाही. त्यावेळेस त्या माऊलीला विचारलं का हो तुम्ही पावसातून आला परंतु तुमच्या पायाला चिकन नाही. त्यांनी सांगितले आमचे पतिनाथ आलेले आहेत, पतिनाथाने मला खांद्यावर आणलं गेलेलं आहे, पतिनाथ मला सोडून बाहेर गेलेले आहेत. की अंतकरणाच्या ठिकाणी भक्तीत एवढं संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळून जाय. त्या वाण्याच्या ठिकाणी असणारी पाप वासना क्षणात नाहीची झाली. ही माऊली म्हणजे तिचा पतिदेव तिला स्वतःला घेऊन आला, परंतु कशासाठी? एका वारकऱ्याला भोजन देण्यासाठी. Yeah.
सत्य वाचा. त्या पद्धतीनं आपली वाचा सत्य पाहिजे. मी देवाचा आहे, देव माझा आहे, हे अंतःकरणाच्या ठिकाणी भावना ठसावली पाहिजे. की त्या पद्धतीनं ती माऊली गेल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या सत्संगाच्या, त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यानं क्षणार्धात त्या वाणीबाबाचं मन पालटलं गेलं. ते वाणीबाबा म्हणाले, साष्टांग त्या कबीर महाराजाच्या पत्नीच्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला. मला क्षमा कर म्हणले माऊली, माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी पाप वासना आली. तू त्या संतांची सेवा करते आणि संतांची सेवा करत असताना या देहाचा विक्रय म्हणजे तू संतांच्या सहकार्यासाठी देह मागितला एक रात्र तरी तू द्यायला तयार झाली. त्या संतांच्या ठिकाणी तुझा किती भक्तिभाव आहे हे मला आज समजलं गेलं. की अशा पद्धतीनं भगवंत भगवंताचा केलेला अपमान सहन करतो, परंतु भगवंत भगवंताच्या भक्ताचा केलेला अपमान सहन करत नाही. त्यासाठी भगवंताच्या भक्ताचा अपमान आपण कधीही करू नये. अंतःकरणाच्या ठिकाणी ते आपल्याकडून पाप घडतं. भगवंताला शिव्या दिल्या तर भगवंत सहन करतो, परंतु भगवंताच्या भक्ताला आपण जर त्रास दिला तर तो भगवंत सहन करत नाही. त्याची पीडा ईडी ज्या पद्धतीनं शासन मागं लावतं त्या पद्धतीनं ती ईडी भगवंत सुद्धा आपल्या पाठीमागं लावतो. म्हणून वारकऱ्याला कुठल्याही परिस्थितीत जरी असला, दिसायला साधा भोळा असला तर त्याला कमी लेखायचं नाही, त्याला तुच्छ लेखायचं नाही. कुठल्याही भगवंताचा भक्त असेल, कोणत्याही देवतेची सेवा करणारा, दास्य करणारा तो सेवक असेल, त्याला आपण कमी लेखायचं नाही. जैसी का ती पकडी का धाकोटी तीच म्हणू नये ते कोटी. की त्या पद्धतीने तो भगवंताची संतांची सेवा करतो आहे, त्याला कमी लेखायचं नाही. की अशा पद्धतीनं संत ह्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी तीर्थयात्रा करत होते माऊलींनी. इकडे या की त्या पद्धतीनं सुद्धा बाळूमामांनी एका ठिकाणी राहिले नाही. आपली मेंढरं घेऊन सर्वत्र फिरत होते आणि फिरत असताना की त्या पद्धतीनंच बाळूमामाची मेंढरं सुद्धा आपल्या परिसरात आली. एका मेंढीचं देहावसन झालं आणि देहावसन झाल्यानंतर की त्यांच्या सत्संगामध्ये राहिलेली ती मेंढी, त्या मेंढीला तेवढा अधिकार बाळूमामाचा प्राप्त झाला. न आपल्यातच नाही तर सर्व भारतभर जिथं बाळूमामाची मेंढरं गेली, जिथं बाळूमामाचा असणारा पालखी सोहळा गेला तिथं एखादी मेंढी तर गतप्राण झाली, तिनं प्राण सोडला, तर तिथं बाळूमामाच्या मंदिराची स्थापना झाली. हे कशासाठी? हे भक्तीचा प्रसार जगभर घडवण्यासाठी. त्या बाळूमामा आजबापूरला आहेत, परंतु अंश रूपानं तिथं जरी असले तर अंशांश रूपानं का होईना त्यांनी मेंढीच्या रूपानं इथं येऊन आपल्यामध्ये वास्तव्य केलं आणि हा भक्तीचा माळा आपल्यामध्ये फुलला गेला. कारण का तळागाळातील भाविकापर्यंत आपल्या असणाऱ्या अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं ध्येय, असणारे आपल्याला जगाच्या हिताचं असणारं आपलं ध्येय ते साध्य व्हावं आणि त्या पद्धतीनं साध्य करण्यासाठी संत बाळूमामा असेल हे जगभर फिरतात आणि आपल्या भक्तीचा प्रसार वाढवतात. की त्या पद्धतीनं तेव्हापासून आपल्याला ज्या पद्धतीनं इथं बाळूमामाच्या मंदिराची स्थापना केली तेव्हापासून अन्नदान आहे, बाळूमामाची आरती आहे, सप्ताह आहे, एकादशीला अमावस्याला प्रवचन आहे, एकादशीला कार्यक्रम आहे. की त्या पद्धतीनं अन्नदान, दानात दान श्रेष्ठ अन्नदान आहे आणि हे अन्नदानाचं भगवंताच्या त्या बाळूमामाच्या दरबारामध्ये आपण सेवन करत आहोत. मग सेवन करत असताना त्या पद्धतीनं या संतांकडे त्या पद्धतीचे गुण होते, म्हणून आपण त्या पद्धतीचं गुण प्राप्त करण्यासाठी अट्टास केला पाहिजे. आपल्यात जे दुर्गुण आहेत, अवगुण आहेत, आपण बाळूमामाच्या मंदिरावर आल्यानंतर संकल्प केला पाहिजे की त्या पद्धतीनं आपला एक तरी अवगुण आपण नाहीसा करावा. असा संकल्प प्रत्येकाने बाळूमामाच्या मंदिरावर सत्संगामध्ये आल्यानंतर आपण अंतःकरणाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून संकल्प करावा आणि त्या संकल्पाची पूर्तता करावी. कारण का शेतामध्ये आपण धान केलेलं आहे, प्रत्येकाच्या शेतामध्ये आपण शेतकरी आहोत. ज्वारी असू द्या, गहू असू द्या, गुलछडी असू द्या, टोमॅटो असू द्या, मका असू द्या, ऊस असू द्या, डाळिंबाची बाग असू द्या, जे पीक आपण हितासाठी उत्पन्नासाठी लावलेलं आहे ते पीक सोडून दुसरं वापलेलं तण
आपण खुरपण करून किंवा तणनाशकांना पूर्णपणे नाहीस करतो की त्या पद्धतीनं हे निखळ मन फक्त भगवंताला अर्पण करायचं आहे. हे षडविकार आहेत. या षडविकाराला बाजूला करण्यासाठी आपल्याला सत्संगाची गरज आहे आणि सत्संगाशिवाय ते विकार आपले नाहीसे होत नाही. कारण का तुका म्हणे पापे जाती संतांची आजेपे. त्या संतांच्या नामाचा जर आपण गजर केला तर आपली पाप नाहीसे होतात. एवढं त्या संतांच्या नामामध्ये संतांचा महिमा तू बहु दुर्गा शाब्दिकाचे काम नाही येता. बहु सुदळ जरी झाली मैस गाय तरीच का होईल काम धेनो. की ज्या पद्धतीनं आपण 1000 रुपयाची चप्पल घेतली तर त्या चप्पलला वागवतो कुठं आपण पायातच घालतो का 1000ची आहे म्हणून डोकीवर चुंबळ करून वागवतो कदापि नाही. देह प्रपंचासाठी भगवंताने दिलेला नाही. देवे दिला हे भजना गोमटा तो या धाना फाटा मालिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचना देणे तू जोडसी नारायण नासे जीवपण आणि भवरोग. आपलं जीवपण आणि भवरोग नाचण्यासाठी सर्व इंद्रिय हा मनुष्य देह आपल्याला भगवंताने दिलेला आहे आणि त्या देहानं त्या इंद्रियानं आपण भगवंताचीच भक्ती केली पाहिजे. भगवंताची सेवा केली पाहिजे. आपण म्हणाल मग संसार करायचाच नाही का? मुलं बाळ आपल्याला त्याचं बघायचंच नाही का? अवश्य करायचा. माऊली म्हणतात असोनी संसारी संसारात राहायचं आहे परंतु आसोनी नसावी. संसारात राहायचं कशा पद्धतीनं? पाण्यात नाव असते नावेत पाणी नसतो. आपल्याला आपण मंदिरावर भगवंताला नारळ अर्पण करतो. नारळ जर कवळा हिरवं वरचं कवच असेल तो जर नारळ कवच काढून फोडला गेला तर त्याचं तर त्या कवचाला जे खोबरं चिकटून असतं ते काढायचं म्हटलं तर लवकर निघत नाही. त्याचं तुकडं होऊन निघतात. निघतं ते निघतं परंतु हाताला लागल्याशिवाय राहत नाही. अडकीत असो काय खेळा असो मारतोळ असो इतकं ते कवटीला चिकटून धरतं. तसं आपण एवढ्या संसाराला चिकटून धरलेला आहे. परंतु तोच नारळ जर परिपक्व झाला थोडंसं पाणी आटलं आणि तो जर नारळ मुरला गेला मुरलेला नारळ आपण जर फोडला गेला त्याला अडकीत्याने किंवा मारकुळाला थोडंसं ह्या बाजूने जर डवचलं तर ते अख्खं खोबरं बाजूला निघतं. की तशा पद्धतीनं आपण संसारात राहायचं आहे परंतु आपण संसार आपल्यामध्ये येऊ द्यायचा नाही. नकवचीपासून जो खोबरं जसं बाजूला होतं तसं संसारापासून आपण बाजूला अलिप्त राहायचं आहे. तुका म्हणे घालून तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. कारण का आपण प्रत्येक वेळेस अभ्यासतो तुझी सत्यने वेदांची बोलणे सूर्याशी चालणे तुझी सत्य ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. करता करविता तो भगवंत आहे. भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही. आपल्याला सुखदुःख येतात आपल्या पूर्वजन्मेतील कर्मानुसार येतात. आपल्याला सुखदुःख भोगावीच लागतात. कारण का आपण म्हणाल आपण देवाची भक्ती करतो माळ करतो आम्ही बाळूमामाच्या मंदिरावर जातो पंढरीची वारी करतो महादेवाला जातो महादेवाची वारी करतो. मग असं का व्हावं? अहो कर्माने कोणाला सोडलं नाही. देवाला काय देवाच्या बापाला सोडलं नाही. दशरथ राजाला सोडलं नाही कर्माने. मग आपल्याला आपण कोण पामर आहे? कुठल्या ज्याच्या पोटी जगाचा जगनंता भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले त्याच्या बापाला सुद्धा कर्माने सोडलेलं नाही. आपण सोडायची का अपेक्षा करायची? हा देहाला कर्माचे भोग आहेत या देहाला भोगू द्यायचं. परंतु तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. आपण संसारात राहायचं परंतु संसारात राहून अंतकरणाच्या ठिकाणी आपण भगवंताची भक्तीला दृढ धरलं पाहिजे. विठाल हे संतांनी जाणलं गेलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर धार हरिवेन. हा संसार लटका आहे हा संसार खोटा आहे हे खोटे रूपाने संतांनी जाणलं गेलं. आणि संतांनी खोटे रूपाने या संसाराला जाणून भगवंताची सेवा केली आणि भगवंताची सेवा भगवंताचा गुण त्या
तुकोबरायाने गायलं गेलं आणि तुकोबरायाने गुण गायल्यामुळे त्यांची भक्ती योग्य त्या पद्धतीने परिपक्वतेला गेली. भक्ती परिपक्वतेला गेली की स्वप्नामध्ये चैतन्य बाबाजींनी येऊन अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर की तुकोबरायांच्या अंतःकरणातून जे उद्गार निघाले ते अभंगाच्या पहिल्या चरणात. विठाल विठाल श्री संताची माता चरणावरे साष्टांगाये करे दंडवत साष्टांगाये करे दंडवत साष्टांगाये करे दंडवत श्री संताची श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत.